आता एक मोठी बातमी, महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबईतल्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। पण 5 डिसेंबरपूर्वी राज्यात महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत। भाजपचा गटनेता ठरणार आहे, त्यासोबतच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाईल। तर दुसरीकडे दिल्लीतील बैठकीनंतर मुंबईत पुन्हा महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। याच बैठकीत मंत्रिमंडळ आणि पालकमंत्री पदासंदर्भातील पुढचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती आहे। दरम्यान महासत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये अतिशय महत्त्वाचे दिवस असणार आहेत। उद्या 2 दिवसांसाठी भाजपचे पक्ष निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत। 2 दिवस पक्ष निरीक्षकांच्या बैठकांचं सत्र सुरू राहील। यात बैठकीत 1 डिसेंबरला भाजपचा गटनेता ठरवला जाईल, तर दुसरीकडे 1 डिसेंबरला मुंबईत महायुतीची बैठक होणार आहे। या बैठकीत मंत्रिपद आणि पालकमंत्री पदासंदर्भातले पुढचे निर्णय घेतले जाणार आहेत। तर 2 डिसेंबरला भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाणार आहे आणि त्यानंतर 5 डिसेंबरला नवे मुख्यमंत्री आणि काही कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडेल। विक्रमगडचे नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोयेंनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। विधानसभेत मिळालेल्या यशाबद्दल आणि फडणवीसांनी केलेल्या सहकार्याबद्दल भोये यांनी फडणवीसांचे आभार मानले। सोलापूरमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात राम सातपुतेंचा गट सक्रिय झालाय। येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातपुतेंच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याची माहिती माळशी रस्ते नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी दिली। पालघरच्या विक्रमगड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केलाय। पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला अर्ज सुपूर्द केला। महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 आणि 6 डिसेंबरला रात्रभर लोकल सेवा सुरू ठेवण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईमध्ये दाखल होतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदारसंघातील निकालावर आक्षेप घेत 16 मतदान केंद्रातील ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी रोहिणी खडसेंनी केली आहे। या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज केला आहे। डोंबिवली विधानसभेतील उबाठाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय। ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करत याविरोधात मोहीम राबवणार असल्याचं म्हात्रे यांनी स्पष्ट केलं। मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राज राजापूरकर यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं। यावेळी भिंतींवर ईव्हीएम विरोधात मजकूर लिहून ईव्हीएमचा निषेध करण्यात आला। विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जिल्ह्यातील 11 उमेदवारांनी ईव्हीएम घोळचा आरोप केलाय। यासाठी उमेदवारांनी पडताळणीसाठी पैसे भरून अर्ज केलेत। निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ निश्चित केली जाणार आहे। राजापूर विधानसभा मतदारसंघातील 2 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मशीनची पडताळणी करण्याची मागणी माजी आमदार राजन साळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे। राजापूर मतदारसंघाच्या निकालाबाबत संशय असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी आक्षेप नोंदवलाय। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले उमेदवार माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज सादर केलाय। राम शिंदेंचा पराभव रोहित पवार यांनी केलाय, म्हणूनच राम शिंदे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली असून यासाठी 8,02,400 रुपयांचा शुल्क भरलाय। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अतुलबाबा भोसले यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत कामाला सुरुवात केली। यावेळी मतदारसंघातील समस्या तातडीनं सोडवण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना आमदार डॉक्टर भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। माहीम विधानसभेतील शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। छातीत दुखू लागल्यानं वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयामध्ये महेश सावंत यांना दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। आता एक मोठी बातमी, गृहमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे। अशातच गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावं ही आमची इच्छा आहे असं विधान शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलं। गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डीसीएम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं, तसं असं आम्हाला आता वाटतंय
की ते आमच्याकडे यावं. त्यात चुकीचं काय आहे? म्हणजे डीसीएम वर तयार आहे, तुम्ही मान्य केलं डीसीएम तुम्हाला पाहिजे पद म्हणून. आता जे साहेबांनी निर्णय घेतील तो घेतला मुख्यमंत्री निर्णय. साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत. तो निर्णय काही का असताना आम्ही सगळे बांधील आहोत. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 82,235 क्विंटल आवक झाली. या सोयाबीनला 4,092 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. लातूरच्या बाजारात सोयाबीनची 24,740 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक झाली. रब्बी हंगामातील महत्त्वाचं पीक असलेल्या हरभरा पिकाची लागवड जोमात सुरू आहे. हरभऱ्याला सरासरी प्रति क्विंटल दर 6,200 रुपये ते 6,400 रुपयांपर्यंत मिळालाय. मात्र यंदा हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्य आणि देशातील कृषी उत्पादनांच्या बाजार भावानुसार कापसाचे दर वाढत आहेत. सरकारकडून हमी भावानुसार खरेदी सुरू असल्यानं भाव स्थिर राहिलेत, तर देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव 7,000 ते 7,400 रुपये इतका आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात लाल कांद्याचं उत्पादन नसल्यामुळे बाजार समितीमध्ये अनेक दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद आहेत. आवक अभावी बाजार समितीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झालाय. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 74,000 क्विंटलची आवक झाली आहे. या ठिकाणी कांद्यात कमीत कमी 2,000 रुपयांपासून 6,000 रुपयांपर्यंत दर मिळाला. राज्यातील बाजार